अगदी झटपट बनणारी आणि खूप आवडीने खाल्ली जाणारी पालक पनीरची भाजी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. नमस्कार, स्नेहल टेस्टी टेल्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पालक पनीरसाठी मी येथे पालक घेतला आहे. तो स्वच्छ धुवून मी तो पॅन मध्ये झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहे. पालक शिजत आहे तोपर्यंत ग्रेव्हीसाठी मी येथे 2 कांदे आणि 1 टोमॅटो चिरून घेत आहे. पालक शिजून झाला आहे. आता तो मी एका भांड्यामध्ये काढून थंड झाला की तो मी मिक्सर मधून फिरवून घेणार आहे. आता पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल ओतले की मी त्यामध्ये मगाशी चिरलेला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घेणार आहे. साधारण 2 मिनिटांनंतर यामध्ये मी काजू ऍड केले आहेत. आता झाकण ठेवून हे व्यवस्थित असे शिजवून घेणार आहे. आता यामध्ये लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या ऍड करून हे सर्व साहित्य मी मंद आचेवर 5 मिनिटं शिजवून घेतले आहे आणि ते आता मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. वाटण आता तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आता त्याच पॅन मध्ये पनीरचे केलेले हे तुकडे मी व्यवस्थित असे दोन्ही साइडने भाजून घेणार आहे. पनीर भाजून झाले की याच पॅन मध्ये मी थोडेसे तेल ओतून आता मगाशी केलेले वाटण मी यामध्ये ऍड करत आहे. आता हे वाटण व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे. यामध्ये मी थोडेसे पाणी ओतले आहे. झाकण ठेवून साधारण 10 मिनिटे मी हे व्यवस्थित असे शिजवून घेतले आहे. मसाला थोडासा शिजून झाला की यामध्ये काही घरगुती मसाले ऍड करणार आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ येथे मी ऍड केले आहे. 5 मिनिटं मी मसाला हा असाच व्यवस्थित शिजवून घेतला आहे. आता यामध्ये थोडेसे पाणी ओतून मी हा मसाला अजून 6 ते 7 मिनिटं व्यवस्थित असा शिजवून घेत आहे. मसाला व्यवस्थित असा शिजवून झाल्यानंतर यामध्ये मी पालकची प्युरी ऍड करत आहे. पालक मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर थोडेसे पाणी ओतून हा मसाला मी अजून 10 मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे. कसुरी मेथी ऍड केल्यानंतर आणि भाजी 2 मिनिटे व्यवस्थित अशी शिजवून घेतल्यानंतर यामध्ये मी आता पनीरचे तुकडे ऍड करत आहे. भाजीचा मस्त असा वास येत आहे. आता अजून 2 मिनिटे आपण झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेऊ. आता ही भाजी आणखी चविष्ट करण्यासाठी मी तडका पात्रामध्ये थोडेसे तेल ओतून थोडेसे जिरे टाकून जिरे थोडे तडतडले की यामध्ये लाल मसाला मी टाकून घेत आहे आणि हा तडका मी ह्या आपल्या तयार झालेल्या भाजीवर देत आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ढाबा स्टाईल सारखी पालक पनीरची भाजी तयार झाली आहे. आता यावर थोडेसे बटर टाकून ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. लहान मुलेही खूप आवडीने खातील अशी ही आपली पालक पनीरची भाजी तयार झाली आहे. तर रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.